नमस्कार मित्रांनो, आज आहे 22 एप्रिल. थर्ड इयरचा शेवटचा पेपर, डेटा जर्नलिझमचा पेपर आहे. आणि यो बघा जीवन अभ्यास करायला आहे. दुसरा अभ्यास आमचा व्यक्तिमत्व रील पाहताना घेणं देणंच नाही अभ्यासाचं. काय अभ्यास करून कोणाचं भलं झालं तुम्ही सांगा मला. अभ्यास करून कोणाचंच भलं झालं नाही तरी पण कोणाचा अभ्यास करायला लागले बघा. अभ्यास केला पाहिजे, हे साईल कडून शिकायचं. पहिला महिन्याचा अभ्यास करत नाही आणि CGPA 8 सरळ 8 नाही नाही, हे चुकीचं आहे. अजिबात असं काय होतं मी मनानं पेपर लिहितो आणि सर पास करतात, माझी चुकी नाही. तुम्हा मंडळींना एक गोष्ट सांगावीशी वाटते, शेवटच्या सेकंदापर्यंत खरडत बसतात. काय लिहितात त्यालाच थापा मारत काय जाते आपलं, पेन वाया जाते का काय वाया जाते, काय विषय आहे. त्यामुळं टेन्शन नाही घ्यायचं. परीक्षेत भरलेले 1500 रुपये साहिल शेठ एक खेळणे काढतात आणि हा सगळ्यात मोठा अभ्यास पेपर जे नोव्हेंबर 2026 परत येण्याच्या तयारीत आहे. सध्या अभ्यासात आहे. आमचा एक मित्र आहे सिद्धेश दादा आंबाळे, त्याच्यासोबत येण्याची इच्छा आहे त्याची. पण असं होऊ नये, ही इच्छा पूर्ण होऊ नये अशी अपेक्षा आहे आमची. आणि हुशार व्यक्तिमत्व बघा, अभ्यास करून पण शेवट येणार आहे. जीवन अभ्यास करून पास होणार व्यक्तिमत्व. आणि कोणताही कुठला पण पेपर असू दे, दुसऱ्याच विषयाचा अभ्यास करणारा आमचा आशिष दादा. या आज पेपर असेल डेटाचा तर किंवा अभ्यास करून ते डिफेन्सचा बघा यायचं मित्रांनो. आज अभ्यास कुठला गेला? मी चुकून त्या दिवशी माती पॉलिटिकलचा पेपर होता, डिफेन्सचा अभ्यास करून आलो होतो. अभ्यास म्हणजे दोन्हीचंही नव्हतं केलं, पण नाही का मला माहीत वाटत होतं की पेपर डिफेन्सचा आहे, पण मी पॉलिटिकलचा. कारण आम्ही हॉल तिकीट बघण्याचे कष्टच घेतले. विषय कसा असतो, विषय तो नाही की आता सगळं झालं, 4 दिवस गेले, आता 5वा दिवस आहे आणि हा शेवटचा दिवस आहे. याच्यानंतर आपण कोणालाच आपण भेटणार नाही आहोत. सृष्टीच्या लग्नाला भेटणार डायरेक्ट. हो, डायरेक्ट इज्जत काढलेली आहे आशिष दादाची. त्यामुळं जाऊ दे आशिष, कोणी नाही बोलत मी तुला नक्की बोलवीन लग्नात माझ्या, तर टेन्शन घेऊ नकस. विषय असा आहे की आता थोड्या वेळात पेपर आहे आमचा. कळशी ब्रो, कळशी सातत्य ब्रो, सातत्य. गणेश शेट म्हणते की जीवन शेट की फट गई इधर. जीवन शेटचे डोळे लाल आहेत, नारंगी मालून आले. काजल काय बोलले नाही, पण ठीक आहे. हे काजल पण काजल अजून येतच आहे, त्यामुळे काजलला काय आम्ही कॉपी आयुष्यात कधी अजून 5 सेमिस्टर झाले कधीच कॉपी केलं नाही मित्रांनो, याचा अभिमान आहे. लिहिलं तर आहे, माहिती नाही ते पेपर मध्ये येणार का नाही. लिहायला काय जाते पण. आणि जीवन जे वाचणार आहे ना, आता जे आमचं नोट्स गेला ते विसरणार आहे जीवन. त्यामुळे आता वाचू नकोस, मी तुला सांगतोय. आता कधीच परीक्षेच्या आधी वाचायचं नाही, आता जे वाचलंय ते पण विसरून जाते माणूस. हे असं म्हणून पास होणार आहे. असं म्हणून 8 CGPA आणणारी पोरं खूप आहेत आमच्या वर्गात. त्यातलं एक उदाहरण, जिवंत उदाहरण म्हणजे इंद्राज आणि जीवन दादा. ते हिंदीमध्ये एक म्हण आहे, चोर के दाढी में तिरका. लोकांना याय लागले अजून. लोगों को नाम रखने वाले खुद 8 CGPA लाते हैं. काय नाही, तर आता आपण पेपर आमचा होणार आहे, म्हणजे पेपर झाल्यानंतर आपण भेटूच. शेवटचा दिवस आहे. नंतर जेव्हा पेपर झाला की 4:30ला, नंतर जेव्हा रडारडीचा कार्यक्रम होईल ते आम्ही सरळ तुमच्यापर्यंत पोहोचू. अजिबात मी 2 शब्द सांगू तुम्हाला. रडारडी आम्ही काय रडणार नाही इथं. आम्ही तर हेच म्हणेन सगळ्यांना की इथं भेटलात परत भेटू नका. असे शब्द प्रत्येकाचे असावे मनात. रडणार भेटणार काय नाही, पण ठीक आहे. मेमरीजसाठी आम्ही नक्कीच ब्लॉग काढू आणि ह्या मेमरीज मी काय आठवणीत ठेवीन. आणि हॅशटॅग जिरली आमची. जे हॅशटॅग हे सगळं मी सुरुवातीपासून मिळतो, 3rd इयर आल्यापासून म्हणतो की जिरली आमची. त्यामुळे काहीच विषय नाही. आता आज फायनली एक पेपर लिहिला, पास झालो की दॅट सेट मित्रांनो, विषय संपलेला आहे. बाकी आयुष्यात काय घडतंय काय नाही पुढचा प्रश्न आहे, त्यामुळे काय विषय नाही. पेपर लिहितो आता मस्तपैकी आणि तुम्हाला पेपर झाल्यानंतर भेटू. हां, अशा प्रकारे आमचा शेवटचा पेपर संपलेला आहे आणि शेवटचा पेपर खूप चांगल्या रीते पार पडला आहे यांच्या कृपेमुळे. आणि
माहित नाही पास होणार का नाही याची गॅरंटी नाहीये. Guarantee नाहीये. जर नाही पास झालो तर तुम्हाला नोव्हेंबर 2026 मध्ये नक्की दिसणार आम्ही साहिल कॉलेजमध्ये. कांबेकर दिसणार, मी नाही दिसणार. मी नाही, आम्ही नाही. आपण बघूयात काय काय होतं नक्की. कुठला प्रश्न पडलाय? कुठला? परत आपण जर बॅक लागला तर आपली नोकरी जाते का? नोकऱ्या जात पेपर द्यायला लागतो. आशिष बोल ना राहुल, लास्ट में आखिरी में कुछ बात कर यार. सबको ये दुआ देना चाहूँगा कि कामयाब हो अपनी ज़िंदगी में. 2 साल बाद मिले तो सब अपनी गाड़ियाँ लेके गीतचं घ्यावंच लागेल यार. गीत बोल काहीतरी शेवटचं. कदाचित संपलेला आहे वर्ष असं वाटतंय. नाही इनका बाद में बाईट लेंगे. पेपर चांगला गेला ब्लॅक बॉयज का. पुढचा पुढे बघू. हा बोल सुमित, प्रतिक्रिया काय? प्रतिक्रिया माझी काही नाहीये. पास व्हायचं ना. बरं, प्रतिक्रिया. पास झालोय मी. पास झालाय मग एवढा कॉन्फिडन्स पाहिजे. इसका बोल भाई बोल. बोल ना पेपर लिहायला कसं वाटतं तुला शेवट? माझ्या अजून 2 पेपर राहिले तर. आज तू आतमध्ये गेलात काही विद्यार्थी बघू. हा तुझं काय म्हणसा? बाय बाय, थँक्यू, झालं? बाय बाय. परत यायचं नाही. परत नका येऊ इथे कोणी. परत बाबांच्या मित्रांना भेटायला नाही लागणार. डायलॉग हा नका, इथं भेटलात परत भेटू नका. परत भेटू नका. धन्यवाद. सर आले. सरांची प्रतिक्रिया आहे. शेवटचा पेपर आहे का? हा तुमची प्रतिक्रिया. हा सरांची प्रतिक्रिया जाणून घ्या आपण. कसं वाटतंय आमची बॅच? चांगली बॅच आहे, बाहेर निघाली आता. अजून 5 व्हायचा जर आम्ही तुमच्या कृपेने बाहेर पडणार आहे आम्ही अजून. थँक्यू सर. बोल. हा बोल ना, प्रतिक्रिया दो अपनी. कुछ भी बोल. बहुत मजा आया. साहिल बहुत अच्छा इंसान है. साहिल अरे नहीं, मेरे बारे में नहीं बोलना है, लास्ट में बोलो यार. क्लास के बारे में बोलो. काय प्रतिक्रिया तुझी? शेवटचा आहे आपला दिवस. खूप चांगलं वाटतं की घरवार इथं भेटलात परत भेटू नका हा संदेश मी प्रत्येकाला देतोय. साहिल तुझी साथ अशीच राहू दे कायम. तू लवकर MPSC कर अशी माझी इच्छा आहे. घरभराच्या नादी लागू नको. आणि मला असं वाटतं की मला छान वाटतंय. आता मी इथून जातोय सरांच्या कृपेने. सरांच्या कृपेनं. मला फक्त एकच सेशन आहे की मी पास झालो पाहिजे आजच्या पेपरमध्ये. म्हणजे मी पास होते, पण पास होते. सर पास सगळे पास होते. मग काही टेन्शन सगळे विषय निघतात नाही. आपले. बरोबर बोला जीवनदास. CGPA पॉईंट. लोकांचं फक्त रक्तगट पॉझिटिव्ह असते, बाकी काहीच पॉझिटिव्ह नसते. ही खरी रियालिटी आहे. पार्थ आगरकरची एक प्रतिक्रिया काय? पार्थला मी काय सांगेन, इथे भेटलास परत भेटू नको. आशिष तुझी काय प्रतिक्रिया? सगळ्यांची प्रतिक्रिया घेतोय आपण. सरांना आपण प्रतिक्रिया द्यावी. आज तू बोल जल्दी बोल. सगळे पनवेल पास आउटचा म्हणजे आय होप सो सगळे पास होतील. काय भारी आहे. चांगलं करू सगळे काहीतरी. घरी नाही का आला कौतुक सगळ्यांचं. भेटत राहू कधी. जिरली आमची शेवट. सर अर्थात आमची जिरली. जिरली आमची. सर कुठे सर? सहयोग सर तुमची काय प्रतिक्रिया शेवटचा? बोला सर बोला. नुसतं हा व्हिज्युअल कम्युनिकेशन. सर तुमच्या मतीनं आम्ही पास होणार आहे आजच्या पेपरमध्ये. सुकन्या लवकर चला, लवकर वेळ नाही आपल्याला. सुगतची काय प्रतिक्रिया? शेवटचा आहे आपला आज ओव्हर आहे. थोडंसं मिक्स्ड फिलिंग आहे. म्हणजे थोडंसं असं वाटतंय की वाईट पण वाटतंय पण आनंद पण होतोय. ते निघतं येत. मला कळत नाहीये नक्की मी काय केलं पाहिजे. काय मेसेज देशील तू कोणाला आपल्या सगळ्यांनाच? कोणाला इफ द क्वेश्चन. आय होप कधीतरी रियुनियन होईल आणि 50 जण परत आपण एकत्र येऊ. आय होप. इराची प्रतिक्रिया घेणं कसं विसरू शकतो कसलं आपण? काय कसं वाटतं तुला? आता शेवट आहे आपण, यानंतर आपण भेटणार नाहीये वगैरे. अजून तरी मी असं प्रिपेअर्ड नाही आहे बट तर खूप इमोशनल वाटतंय मला. आणि जेवढे 3 वर्ष कसे गेले असं काही कळतच नाही आहे कसे गेले काय. मार ना, इथं मार समोर मार ना. विचित्र लिहिणार व्यवस्थित लिहि खरं. चला मित्रांनो बाय. सायनिंग ऑफचा व्हिडिओ राहिला. सायनिंग ऑफचा राहिलेला आहे. मॅच 23 काय लिहिणार? चला CF60 चला. अजीब गरीब परिस्थिती आहे. दिसतात आम्ही सगळे. हो ब्लॉग फिल्म येऊ ना. सरांची प्रतिक्रिया नंतर घेऊ. आता आम्ही सरांचा ऐकणार आहे. छोटी सरांना दाखवू आमच्या रडायला राहू देत आमचं काहीतरी बोलायला. नंतर अचानकपणे सर्व भारतामध्ये खरं तर
अटेंडन्स शीट आणि शेवटच्या दिवशी ठरलाय पुन्हा ती तारीख आठवतं 10 जुलै 2023 22 एप्रिल 2026 हा 3 वर्षाचा मोठा कालखंड तुम्ही इथे व्यतीत केला आणि एकूणच तेच मला सगळ्या समाधानी गोष्ट वाटते की ते हास्य आजही टिकून आहे. सगळे हसताय म्हणजे तीच एनर्जी दिसते आणि स्थित्यंतर आली 3 वर्षाच्या काळामध्ये पण स्टील सगळीच मुलं टिकून राहिली. क्वचित एका दुसरं कोणीतरी गेलं असेल पण अदरवाईज सगळी 53 मुलं तुमच्या वर्गात टिकली आणि छान पद्धतीने 3 वर्ष पार पडले आणि थोड्या वेळा आपण बाहेर पडणार आहोत पण तरी पण सगळे एकत्र बघण्याचा आमचाही मोह येतो. तर एकत्र एक चित्र पुन्हा दिसणार नाही. मुलं नसतील आमच्या वर्गात ही एक प्रकारचं काय म्हणतात ते बदलतं स्टेशन आहे म्हणा बदलते एक जागा आहे जिथे मुलं बदलत राहतात आम्ही मात्र तिथे उभे असतो. ते चित्र दिसणार नाही. मुलं खोड्या करणारे बोलणारे काहीतरी मध्ये टॉट करणारे दिसणार नाही. त्यामुळे सगळे एकत्र आले तर बरं वाटेल आणि माझे सहकारी काही बोलतील आणि नंतर सहकारी त्याने माझा शेवटचा पेपर होता. सगळे असतात बघून मला अजून टेन्शन आहे. थोडं टेन्शन तुम्हाला असतं तर मलाही वाटलं असतं की पेपर चेक करताना काही वाटणार नाही पण ठीक आहे. यस विल मीट अगेन. इथेच भेटू. तुम्ही या आम्ही आधीच भेटायला इथे ते सरांनी जर सांगितलं सरांनी की वाहते ती नदी अंठा सास्तर ते डबकं तर हे असंच एक आमचं डिपार्टमेंट जे नदीसारखं वाहत आहे तुमच्यासारखी लोक चांगली बाहेर पडतील नवीन ठिकाणी मीडिया हाऊसेसमध्ये काम करतील किंवा तुमच्या क्षेत्रात काम करतील आणि डेफिनेटली एक दीपशिका म्हणून आम्ही तुमचं लाईट हाऊस म्हणून विल डेफिनेटली बी विथ यू वेर एव्हर यू नीड आर हेल्प आर गायडन्स आर मेंटरशिप अँड येस ऑल द व्हेरी गुड. नाही मला कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला. जीवनाच्या या एका टोकापासून होऊ आपण सारे वेगळे. पुढे भविष्यात आपण आपापल्या कामात बिझी असतील सगळे. बोलण्यासाठी खूप आहे पण कविता मला सुचत नाही. इतक्या डिग्भर कॉलेजच्या आठवणी थोडक्यात बोलणं हे मला सुचत नाही. शेवटी सांगणं आहे की सहवास तुटला म्हणून सोबत सुटत नाही आणि निरोप दिल्याने नातं तुटत. निरोप दिल्याने नातं तुटत. हे हाय मित्रांनो म्हटलं एकदम काळजाचा माणूस रामभाऊ 2 शब्द आमच्यासाठी. सगळी मुलं एक नंबर आहेत. पुढील भविष्यासाठी खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद रामभाऊ म्हणजे डिपार्टमेंटचं धडकन दिल काळीज जिगर सगळ्या गोष्टी एक म्हणजे रामभाऊ. हॅलो शेवटचं बघा ही आहे सामला गेलेलो आम्ही. काय रे काय झालं आलं का नाही संस्कार वर्ग गुजरात हे दोन बाहेर जाऊ द्या रामभाऊ तुमची प्रतिक्रिया आपण नक्की ऐकूयात. आम्हाला काय विषय नाही. मॅडम तुमचं काय म्हणणं आहे? पेपर चांगले केले ना काय स्क्रिबल डे साजरी करताना मानसी ताई हे बघा कोण म्हणाले जाऊ द्या मजा आली पण हे चालू आहे इथं अजून हे बघा इमोशनल आठवणी आहेत ह्या फक्त आठवणीत राहणार आहेत. जीवन आमदारांचा तो मोठा आहे हे बघ कुठे जर पडला ना माझा व्हिडिओ काहीच असू का दिखली रे मजा आली पण मित्रांनो. ए बॅग असू दे नाही तस इथंच राहू द्या आपण येऊयात परत. वेळ आहे तुमच्याकडे फोटो काढले की मग हे करा सर इथं पण इन्स्ट्रक्शन देतात. सायनिंग ऑफ गाईज सायनिंग ऑफ. तर लास्टचा दिवस सगळे बघा कसे आनंदी आहेत. सरांसोबत मस्ती झाली आहे. मॅडम काय
हो गया आनंदाचा दिवस आहे आजचा. मजा आहे मित्रांनो, शेवटचा टिवायचा शेवटचा दिवस. क्या मिया भाई रडणं बरं एकदा. समजा आमचं रडणं बाद झालं. यार मला रडायला घेऊन मी हा ना, रड नका. खरंच रडतं का? सरांना दाखवायला कोणी दिलं? सरांना दाखवायला. तुमच्या तऱ्हेने टिवायचा संपलेला आहे आमचा. काय चाललंय इकडे? पाऊस पडला यार, सिनेमॅटिक. हे बघा, माझी लाडकी. ओ माय गॉड. फाईन. हे ब्लॉगमध्ये येणार आहे, डोंट वरी. आणि हा ब्लॉग पर्सनल आहे मित्रांनो, कारण आठवण आहे म्हणून नाही येणार माझ्या चॅनल होणार, ज्याचं 20 सबस्क्रायबर आहे. छान वाटतंय. शेवट आहे आता, ह्याच्यानंतर परत आम्ही भेटणार, माहीत नाही कधी भेटणार. डिग्री घ्यायला भेटू आपण. डिग्री घ्यायला भेटू. नाही पण एक नक्की सांगतो, मानसीताईनं डायरेक्ट लिहून ठेवलं, मला अजून आठवतंय की ती लग्नाला बोलवणार आहे आम्हाला. आणि मी हे चेक करणार आहे की ती खरंच बोलवते का नाही. आणि पाऊस येतो, मजा आहे यार, मला भिजायचं होतं आणि खरंच छान वाटतंय. मला स्नॅप हे बघा, ही स्नॅप प्रेमी आहे. रड मानसी थोडं, काय होत नाही. चला जाऊयात. बाय गाईज, सायनिंग ऑफ. जीवन बोधले सायनिंग ऑफ. आशिष सावळे सायनिंग ऑफ. सृष्टी पुजारी सायनिंग ऑफ. साक्षी कांचा सायनिंग ऑफ. इंद्राज विश्वकर्मा सायनिंग ऑफ. मानसी ठाकूर देसाई सायनिंग ऑफ. साहिल तांबेकर सायनिंग ऑफ. मर्ज भी है देती, चैन भी है देती, दर्द भी है देती, जान भी है लेते यारियां देती, चैन भी है देती, दर्द भी है देती, जान भी है लेते यारियां.